ट्रेनचा अप्रूप मला पण आहे. अरे मला अजूनही मस्त वाटतं ट्रेन म्हटलं की, ट्रेनने जायचं कुठे म्हटलं की मला जाम आनंद होतो. की तुला भारतीय सिनेमा आणि भारतीय रेल्वे म्हटलं की तुला सगळ्यात पहिले काय आठवतं? ट्रेन म्हणजे एक डायव्हर्सिटीचं मोठं प्रतीक आहे की जिथे सगळ्या स्तरातले, सगळ्या सामाजिक ह्याच्यातले लोक एकत्र येतात. ट्रेन ही सगळ्यांना एकाच लेवलला आणते. हे पण एक काइंड ऑफ सिम्बॉलिक आहे की तू अंबानी असशील किंवा तू शाहरुख खान असेल किंवा तू अजून सर्वसामान्य माणूस असेल, त्याला ते पकडायला वगैरे येतात पोलीस सगळे, आणि तो म्हणतो की मला पहिल्यांदा मोकळी लोकल मिळाली, तर मला एकदा खिडकी शेजारी बसायचे, आणि तो बसतो. त्या मानाने मला आता असं वाटतं उलट की जितकं महात्म्य आहे लोकलचं, त्या मानाने खरं लोकलच्या स्टोरीज तसे मग कमी झालं काय करायचं. जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा एक अनेक लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह होतं की एवढी प्रचंड विविधता आहे देशामध्ये, एवढ्या वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत, इतक्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत, तर या देशाला जोडून ठेवणारे घटक काय असतील? डिंक लागतो देश जोडण्यासाठी, जो अनेक देशामध्ये धर्म असतो किंवा अनेक देशामध्ये भाषा असते, तसं आपल्याकडे नव्हतं. आपल्याकडे प्रचंड वैविध्य होतं अनेक गोष्टींमध्ये. तर अशा वेळेस देशाला जोडणारे घटक कुठले, असा एक चर्चेचा मुद्दा होता की या देशाला बांधून कोण ठेवेल बाबा, एवढ्या वेगवेगळे राज्य आहेत, एवढ्या वेगवेगळ्या भाषा आहेत, यांना बांधून कसं ठेवायचं? तर हा प्रश्न बराचसा क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टींनी भागवला आपला. म्हणजे असं म्हणतात की सिनेमा आणि क्रिकेट हे देशाला जोडून ठेवणारं ग्लू आहे आपल्या एक प्रकारे. अर्थातच त्याला अपवाद आहेत. उदाहरणार्थ नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये फारसे सिनेमे बघितले जात नाहीत आपले, म्हणजे हे आपल्या भाषेतले, किंवा तिथे क्रिकेटचा पण एवढं वेळ नाही आहे. पण तो फार एक वेगळा मुद्दा आहे. पण उर्वरित देश मात्र बऱ्यापैकी क्रिकेटनं आणि सिनेमानं जोडून ठेवलं असं म्हणायला वाव आहे. तर देश जोडून ठेवणारा अजून एक तिसरा फार महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे सिनेमा आणि क्रिकेट हे तर प्रातिनिधिक उदाहरणं झाली, ते लोकांना मनाने जोडतात. पण पूर्ण देशाला जोडणारे घटक म्हणजे भारतीय रेल्वे. भारतीय रेल्वेनं अख्खा देश जोडला. म्हणजे काश्मीरचा माणूस तामिळनाडूमध्ये जायला लागला, तामिळनाडूचा माणूस सिक्कीमला जायला लागला, अशी ती एक घर्षण जे सुरू झालं ना ट्रेनमुळे, ते फार महत्त्वाचं होतं. त्याचबरोबर म्हणजे भारत हा जातीपातीमध्ये विभागलेला देश होता. तर ट्रेननं तो एक फार मोठा अडथळा दूर केला की अनेक जातींचे, धर्माचे लोक एकाच ट्रेनमध्ये एकमेकांच्या आजूबाजूला बसून प्रवास करायला लागले. तर ट्रेन, भारतीय रेल्वे ही आपल्या देशाला जोडून ठेवणारा एक फार महत्त्वाचा घटक आहे. तर हे भारतीय सिनेमा आणि भारतीय रेल्वे ह्यांचा एकमेकाशी फार जुना आणि घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे असं म्हणता येईल की जुन्या काळी सिनेमाच्या रील्स असायच्या, त्या रील्स वेगवेगळ्या छोट्या छोट्या शहरापर्यंत, गावापर्यंत कशा पोहोचायच्या, तर त्या रेल्वेने पोहोचायच्या. म्हणजे ट्रेन नसत्या तर सिनेमा एवढा पसरला असता का देशात, हा एक फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे मला आठवतं की रामसे बंधू जे हॉरर सिनेमे बनवायचे, त्यांच्यातल्या मोठ्या भावाने एक विधान केलं होतं की देशातल्या ज्या ज्या भागात रेल्वे पोहोचली आहे तिथे तिथे आमचा सिनेमा पोहोचला आहे. तर हे रेल्वे आणि सिनेमाचं अद्वैत असं फार इंटरेस्टिंग अद्वैत आहे फार ते. तर आपल्या सिनेमाच्या हे रिळा पोहोचवणं वगैरे लॉजिस्टिकल सपोर्ट ट्रेनचा होताच सिनेमाला, पण आपल्या स्टोरी टेलिंगमध्ये पण, सिनेमाच्या स्टोरी टेलिंगमध्ये, गाण्यांमध्ये, तिथे पण फार रेल्वेनं महत्त्वाची भूमिका बजावल्याचं आपल्याला दिसतं अनेक सिनेमामध्ये. तर आजचा आपला विषय हाच आहे की भारतीय रेल्वे आणि भारतीय सिनेमा हे दोन वरकरणी खूप वेगळे वाटणारे पण एक जिन्सी असणारे घटक. तर माझा पहिला प्रश्न तुला आहे उत्पन्न, की तुला भारतीय सिनेमा आणि भारतीय रेल्वे म्हटलं की तुला सगळ्यात पहिले काय आठवतं? ओके, सिनेमा आणि रेल्वे म्हटलं की ऑनेस्टली स्पीकिंग मला किलच आठवतो आता बघितलं. म्हणजे ऍक्च्युली खरं तर माहित नाही, म्हणजे मला आता टॉप ऑफ द माइंड म्हणून किल एकदम डोक्यात आलं माझ्या, नवीन याच्यात बघितलेला ताजा सिनेमा म्हणून. आणि त्याच्यात रेल्वे हे तर म्हणजे रेल्वेच आहे, त्याच्यात ट्रेन हे त्यातलं कॅरेक्टर आहे मुख्य. आणि त्याच्यातली त्याने ते जे काही सगळं शूट केलेलं आहे त्या डब्यांमध्ये, ते इतक्या अशा नॅरो आणि कंजेशन असलेल्या जागेत ॲक्शन घडवणं, ह्याचा एक फार प्रचंड इम्पॅक्ट येतो त्या सिनेमामुळे. आणि मला दुसरं एक हटकून आठवतं म्हणजे स्वदेशमधला जो सीन आहे प्रसिद्ध शाहरुख खानचा, तो पाणी पितो, तो मला फारच, म्हणजे मला तो आठवतो सीन, कारण तो एक
खूप भाष्य करतो तो सीन. आय थिंक एकूणच आपल्या आम्ही त्या सीनला खरं तर ना आधीच्या याची जोड आहे, आधीच्या सगळ्या डेव्हलपमेंटची. तो तिथे गेलेला आहे आणि तो गरीब त्याला शेतकरी त्याला जो भेटतो आणि ते सगळं, पण त्याचा इम्पॅक्ट फार अजूनही येतो म्हणजे त्या सीनचा. तेव्हा असं हे दोन तीन सपनो गेले आणि यस म्हणजे ते कधीचे काही बघितलेलं गाणं आणि ती ट्रेनमधनं चालली आहे त्याची 101 ती इमेज डोळ्यासमोर डोक्यात ती बसलेली आहे. तो राजेश खन्ना असं त्या ट्रेननी चाललेला आहे. आय थिंक इट्स बिकॉज ऑफ द व्हिज्युअल, तर व्हिज्युअलचा इम्पॅक्ट आपल्यावरती होतोच. असं काही 2-3 हे आहेत. किलचं मला एक काय वाटतं की हाऊ द ट्रेन हॅज कॉन्ट्रीब्युटेड इन द सेटअप किंवा असं की ॲक्शन फिल्म्स ज्या असतात कुठल्याही या मेनली साऊथच्या किंवा अशा आपण ज्या बघतो त्याचं मेन आपण एका गोष्टीने कधीच कन्व्हिन्स होत नाही की हाय असे एक करून काय येत आहेत मारायला की असे सगळे एकत्र आले 3 जण तर आरामात मारू शकतील, पण ते तरी एक पडतो मग दुसरा लोळत असतो मग तो येतो असं. इव्हन मी बॅटमॅन मूवीचा एक स्लो मोशन मध्ये एक सीन बघितला होता की त्यात गुंड वाट बघतात की बॅटमॅन याला कधी मारतोय मग मी पुढे येतो. तर ते आपण नेहमी कन्व्हिन्स्ड नसतो या सगळ्या प्रकाराने. तर ते मला वाटतं की त्यांनी हे केलं की ती जागाच अशी आहे की कंपल्सरी एकच माणूस जाऊ शकतो, 1-to-1 फाईटच होईल आणि त्याने खूप कॉन्ट्रीब्युट झालं आणि आपण कन्व्हिन्स होतो की हा म्हणजे ऑफकोर्स. त्यामुळे त्याची जी मसल पॉवर आहे किंवा त्याचं जे ट्रेनिंग आहे त्याचा तो आर्मी ऑफिसर कमांडो असतो ते मग आपण कन्व्हिन्स होतो की हा मारू शकतो. तर ते एक मला ट्रेनचं खूप कॉन्ट्रीब्युशन वाटतं. आणि ट्रेनचं त्यातलं मला त्यातलं ते काय असतं ना, ट्रेनची तिची जागा जी आहे ना ती आपल्याला इतकी परिचयाची आहे. अर्थात प्रत्येक इच अँड एव्हरी माणसाला असेल असं नाही, पण बहुसंख्य भारतीयांना ट्रेनची ओळख नाही असं होतच नाही. त्यामुळे ते खूप रिलेट व्हायला होतं की ते सगळे म्हणजे जणू काही इथे आपण पण होतो एकेकाळी आणि तिकडेच ते घडतंय. म्हणजे त्यांनी एस्पेशली त्या बेसिनच्या इथला तो एक अतिशय व्हायलंट तो सिक्वेन्स आहे, सगळे सिक्वेन्स व्हायलंट आहेत त्यातला तो एक आहे व्हायलंट. ते मला बघताना असं खूप झालं होतं की अरे हे असं म्हणजे आपण पण इथे गेलेलो आहे आणि तिकडेच हे घडलंय. हत्यार वापरतो म्हणजे आजूबाजूच्या हत्यार म्हणून वापर करतो. रिलेटेबल वाटतं. तो असाच सीन याच्यामध्ये पण होता. त्याच्यात वेगळ्या पद्धतीने त्या 2 बायका त्या एका विलनला मारतात, पण जॉनी गद्दार मध्ये जेव्हा तो फाईट सिक्वेन्स जो आहे त्याचा तो सीन त्याने अप्रतिम शूट केलेला आहे आणि तो खाली पडतो तेव्हा डोकं त्याचं लागतं त्या बेसिनला आणि अरे बापरे तो खूपच भारी सीन. मला असे मेन स्ट्रीम मधले म्हणजे एकतर DDL जे लक्षात येतो, दुसरा आपला गुलाम मधला फेमस सीन ह्याचा आमिर खानचा, आणि त्याच्यावर खूप चर्चा झाली होती की हा खरा शूट केलाय का खोटा केलाय का ते काहीतरी जुळवलंय वगैरे असं की हे कसं काय खरं असू शकतं वगैरे. पण आणि तो आय थिंक कुठून तरी उचललेलाच सीन आहे तो कुठल्या तरी ह्याचा. पण तो एक ते मला असं वाटतं की ट्रेनचा असं एक थ्रिल आणण्यासाठी किंवा ते कॅरेक्टर डिफाईन करण्यासाठी की हा कुठल्या जे पुढे फोरशॅडोईंग बेसिकली आहे की किती डेंजर हा घेऊ शकतो एखाद्या त्याला करायची असेल गोष्ट, तर त्यासाठी तो केलेला वापर आहे. आणि दुसरा ऑफकोर्स DDL जे म्हणजे त्याचा तो केवळ तो सीन नाही, मला वाटतं ट्रेनच ड्राईव्ह करते त्या सिनेमाला अख्खी, की प्रत्येक त्या प्लॉटच्या पॉइंटला ट्रेन हे मेन गोष्ट असते. युरोप पासून ते इंडिया म्हणजे पहिल्यांदी ते पहिली भेट त्यांची ट्रेनमध्ये होते, पुढचं नाट्य घडतं कारण तिची ट्रेन मिस होते म्हणून ते एकत्र एका ते जायला लागतात आणि अख्खी ती जर्नी जी त्यांची होते तर ती ट्रेन मिस झाल्यामुळे होते. आणि शेवटी त्यांनी ऑफकोर्स तो एंड त्यांनी तो ट्रेनवरतीच केला की पुन्हा ते एकत्र येतात, त्यांचं सेपरेशन त्यांचं रियुनियन हे सगळं त्यांनी त्या ट्रेन मधून झालं. त्यामुळे DDL जेचा आणि तो सीन, आणि मला वाटतं तू लिहिलंस ना फेसबुक वरती की हा लोक त्याच्यात खूप आले ना नंतर की तिला अगदी मागच्याच दारात ती चढू शकली असती, काय गरज होती, पद्धतीची गरज नव्हती खरं. पण यू आर मिसिंग आउट ऑन समथिंग बिगर की तुम्ही त्यातला रोमॅन्टिकचा अँगल एक आहे. हा म्हणजे त्या फ्लो मध्ये ती त्याच्याकडे जातीये ना आकर्षण हे होऊन, तिला तो दिसतोय, तिला ते दार दिसत नाहीये खरंच, आणि ते तुम्हाला कदाचित पटू शकतं त्या मनस्थितीमध्ये तिच्या. तुम्ही बरोबर आहे, म्हणजे हॅट्स ऑफ टू यू की तुम्हाला एवढं लॉजिक कळलं तुम्ही ट्रेन मधून सतत जात असल्यामुळे. पण तो मुद्दा नाहीये इथे. कोटेशन आहे ना की
जर फिल्मी नसल्यात मग काय असणार आहे, काय असणार आहे. बरोबर. तर हे टॉप ऑफ द माइंड मला येतात. अजून बरेच आहेत, आपण बोलू DDLJ. हा, तू तुझं सांग ना, तुझं खरं मला DDLJच म्हणजे तो त्यांची पहिली भेट, शेवटची भेट, शेवटचा सीन. DDLJ मध्ये ट्रेन फार महत्वाची भूमिका प्ले करते, जसं गंधार म्हणाल तसं. आणि त्यात स्वित्झर्लंडमध्ये का ट्रेनला यश चोप्रांचं नाव दिलंय त्यांनी. अच्छा. हो, इतकं त्यांनी स्वित्झर्लंडचं प्रमोशन केलंय भारतात. इतका ट्रेनला त्यांनी यश चोप्राचं नाव दिलंय. इतकं किती फिट इन ट्रिब्यूट आहे की यश चोप्रांच्या नावाची ट्रेन आहे. दुसरं म्हणजे मला ट्रेन टू बुसान सिनेमा आहे, कोरियन मूवी, खूप आवडता सिनेमा आहे तो. अगेन किल सारखाच आहे की एका मुव्हिंग ट्रेन मध्ये सगळं कथानक घडतंय. म्हणजे व्हायलंट हे आहे का, झॉम्बी पट आहे तो बेसिकली. ओके. आणि सगळी पॉप्युलेशन झॉम्बी बनते आणि या ट्रेनवरची लोक वाचतात, कारण ते ट्रेनमध्ये आणि ट्रेन चालू होते, त्या ट्रेनमध्ये पण झॉम्बीज शिरतात. अच्छा. सतत ऍक्शन आहे, पण ते ऍक्च्युअली ती फिल्म ना एका वडील आणि मुलीच्या नात्याबद्दलची ऍक्च्युअली. तो इमोशनल क्वेश्चन त्यांनी इतका सुंदर जपलाय की सतत काहीतरी ऍक्शन चालू आहे. शेवटी वडील त्या मुलीला कसं वाचवतात वगैरे, ते फार म्हणजे तुमच्या डोळ्यात पाणी येतं बघताना. डोळ्यात पाणी येतं वरून आठवलं सदमा. सदमाचा एंड सीन खूपच हे होता तो. हा आहे त्याच्यातलं सिम्बॉलिझम जे काय आहे ते आपण बोलू शकतो. पण तो आणि किती तो 90sचा सिनेमा आहे ना, आपण तेव्हा शाळेमध्ये वगैरे 84 वगैरे काही फारच ते असं हे झालं होतं. काय कमाल ऍक्टिंग केली ती, कमल हसनने कमाल काम केलं त्याच्यामध्ये. म्हणजे आता सय्याराच्या वेळी झालं होतं ना की तुम्ही मग सदमा बघितलेला अवस्था होईल त्यांची. म्हणजे असं म्हणतात ना की तो अख्खा सिनेमा कसा श्रीदेवीचा आहे सदमा, शेवटचा सीन मात्र फक्त कमल हसनचा आहे. कमल हसनच्या लोक बाहेर पडतात, कमल हसन डोक्यात ठेवून बाहेर पडतात. सो सदमा एक अगेन फार महत्वाचा विषय. तर त्यात मला एक गांधी सिनेमाचा पण, तर तो गांधी प्रवास करतात ट्रेननं, म्हणजे तो महात्मा बनण्याची सुरुवात असते. म्हणजे मला एक सेनापती बापटांचं कोट आठवतं की ते म्हणतात की ट्रेन ही सगळ्यात, म्हणजे ट्रेनचा प्रवास म्हणजे सगळ्यात मोठं मास कम्युनिकेशन आहे. ज्याला हा देश समजून घ्यायचा आहे त्याने ट्रेन मधून प्रवास करावा. म्हणजे ट्रेन आहे गोरखपूर टू त्रिवेंद्रम, सगळ्यात मोठा रूट आहे भारतीय रेल्वे मधला. बरेच राज्य कव्हर होतात त्याच्यामध्ये, सगळे नाही पण बरेच राज्य कव्हर होतात. तर एक ना अजून एक त्यात मुद्दा आहे की ट्रेन आले म्हणजे रेल्वे स्टेशन आले बरं का. तर मला ना असे छोटे छोटे रेल्वे स्टेशन फार आवडतात, फार सुंदर असतात. म्हणजे मी पुलंनी त्यांच्या एका लिखाणात लिहिलं होतं की त्यांना कामशेत स्टेशन फार आवडायचं. तेव्हा कामशेत खूपच वेगळं होतं. पुलंचा लेख आहे ना ट्रेनवरती काही अप काही डाऊन. काही अप काही डाऊन. नंतर पेस्तनजी नावाचं जे व्यक्ती, तर ते त्यांना कामशेत स्टेशन खूप आवडायचं पुलांना. असं मला ना स्टेशन फार आवडतात. आणि ना ते स्टेशन जे असतात ना शहरांमध्ये गावामध्ये, ती संस्थान असतात स्वतंत्र, शहरापासून फटकून असतात. ती त्यांचं स्वतःचं वेगळं फूड कल्चर असतं. तिथं वेगळीच व्हीलरची दुकान असतात, तिथं वेगळीच पुस्तकं मिळतात तिथे तुम्हाला. म्हणजे आमच्या परभणीच्या स्टेशनवर पुरी भाजी फार उत्तम मिळते, अतिशय उत्तम पुरी भाजी मिळते. अशा प्रत्येक स्टेशनची काही खासियत असते. तर तुझ्या आवडीचं कुठलं रेल्वे स्टेशन आहे का की तुला आवडतं की रेल्वे स्टेशन खूप सुंदर आहे, मी उतरायला पाहिजे कधी, किंवा सिनेमात बघितलेलं कुठलं स्टेशन तुला असं आवडतं? सिनेमात बघितलेलं स्टेशन मला ते DDLJतलंच छोटंसं जे असतं स्टेशन, त्याच्यात मी ते तशा टाईपचंच, मला त्याचं टुमदार स्टेशन म्हणतो आपण विरासत मध्ये सीन बद्दल बोललो. हा, विरासत मधलं सुंदर हे आहे की तो सीन खूप भारी आहे की ते दोघं येतात आणि त्यांना कोणीच दिसत नाही. हा, पूजा बात्रा आणि अनिल कपूर, आणि त्यांना कोणीच रिसीव्ह करायला आलं नाही वगैरे असं. आणि मग नंतर सगळे अचानक उड्या मारतात वगैरे, आणि मग ते एकदम ती हे होते की अरे एवढे लोक कसे खायच्या आले. स्टेशन खूप सुंदर दिसलंय म्हणजे त्यातलं ते स्टेशन खूप मस्त आहे. आणि बाकी परदेशी स्टेशन दाखवतात ते जरा हे वाटतात. ऍक्च्युली नाही असं कुठे दुसऱ्या मला आठवत सिनेमा, अख्खा सिनेमा रेल्वेच्या वेटिंग रूम मध्ये. हा, पण त्याचं म्हणजे असं सिनिक हे त्याला नसते. सिनिक हे नाही. हा, म्हणजे असं जे एकदम टिपिकली फोटोजेनिक म्हणावं असं हे. आता खरं म्हणजे आठवलं पाहिजे थोडंसं. मला एक आठवतं स्टेशन ते शोले मधलं, कारण ते खरं वेगळ्या संदर्भात आठवतं की शोलेचा पहिला सीनच ट्रेन आहे. ट्रेन येते, तो एक इन्स्पेक्टर उतरतो, तो जातो, आणि मग ते बॅकग्राऊंड म्युझिक आणि मग सगळं ते करत तो ह्याला भेटतो संजीव कुमारला. तर ते काय होतं ना, आता आपण शोले सगळ्यांनीच बघितलेलं आहे,
त्याच्यामुळे ती जेव्हा गाडी येते आणि तू उतरतो तेव्हा तुम्हाला बॅक ऑफ पण काहीतरी चालू होतं आता की आता हा पुढे काय 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 घडणार आहे. आणि त्याच्यामुळे त्या स्टेशनला ना एक असं वेगळं काहीतरी पर्सनॅलिटी प्राप्त होते, म्हणून ते स्टेशन माझ्या लक्षात राहिले. आणि मग एंड पण त्याचा तिकडे होतो, ते दोघंही आपला धर्मेंद्र आणि हेमा मालिनी त्या अशातनं परत जातात. त्याच्यामुळे ते शोलेतलं एक मला आठवतं. आणि तसं तरी मस्त वरून तो व्ह्यू घेतलेला आहे, ट्रेन अशी येते आणि तुम्हाला. तर मला अजून एक औत्सुक्य आहे की सेटअप म्हणून ट्रेनचा वापर करावा असं लेखक किंवा दिग्दर्शकांना काय वाटत असेल, कारण त्याच्याकडे स्कायज लिमिट आहे, ते कुठेही शूट करू शकतात, पाण्यावर करू शकतात, पाण्याखाली करू शकतात, आकाशात करू शकतात, जमिनीवर करू शकतात. ट्रेन मध्येच का त्यांना आपलं कथानक घडवावं असं का वाटतं, त्याच्यामागची कारण काय असतील, तुला काय वाटतं? मला एक मिनिट, ट्रेन मध्ये म्हणतोयस का स्टेशन म्हणतोय, म्हणजे कसं? दोन्ही म्हणजे. अच्छा, स्टेशन किंवा ट्रेन. मला असे 2 महत्वाचे कारण असतील असं वाटतं की ज्याच्यामुळे एक असं थोडं सिम्बॉलिक आहे आणि एक थोडं प्रॅक्टिकल आहे. तर असं दिसतं की खूप जे आपण सिनेमे म्हणतोय ना आता, DDL जे घे किंवा चेन्नई एक्सप्रेस घे किंवा ये जवानी है दिवानी वगैरे किंवा जब वी मेट, तर ना हे बॉय मेट्स गर्लवाले जे सिनेमे आहेत ना, तिथे या सगळ्या सिनेमांमध्ये दोघं जण कमिंग फ्रॉम डिफरंट वर्ल्ड्स ऑल टुगेदर ते एका ठिकाणी कुठेतरी भेटायला पाहिजेत येऊन. तर ते जागा ट्रेन असू शकते असं मला. तू जसं मगाशी म्हणलास की डायव्हर्सिटीचं एक ट्रेन म्हणजे एक डायव्हर्सिटीचं मोठं प्रतीक आहे की जिथे सगळ्या स्तरातले, सगळ्या सामाजिक ह्याच्यातले लोक एकत्र येतात. तर ते हे मला वाटतं की आता DDLJ मधले जरी ते परदेशातले असले तरी ती एकदम संस्कारी आणि एक वेगळ्या ह्याच्यातली, आणि तो एकदम पार्टी करणारा वगैरे. हा, एरवी त्यांना जागाच नव्हती भेटायला कुठे. किंवा जब वी मेट मधले की एरवी ते कुठे बिलियनियर असतो या ट्रेनने प्रवास करेल. हा, पण तो जात होता दिवशी. हा, म्हणजे का ते दुसरी जागाच कुठली भेटायला त्यांना नाहीये. तर ट्रेन ही अशी जागा आहे की जिथे सगळीकडचे सगळी लोक एकत्र येऊ शकतात. प्लेनमध्ये पण ते होत नाही, कुठेच होत नाही. तर त्यामुळे ती एक प्रॅक्टिकल सेटअपची गरज वाटते मला. आणि दुसरं एक म्हणजे हे मीटिंग पॉइंट म्हणून झालं, तसंच एक सेपरेशनचा पॉइंट पण वाटतो मला की जिथे फोर्स्ड सेपरेशन आहे ना, की यांना आता दोघांना वेगळं व्हावं लागणार आहे, करायचंय, तिथे हे सिम्बॉलिझम म्हणून खूप उपयोगी पडतं की एक स्टेशन आहे आणि एक ट्रेन आहे जी सतत चालणार आहे, आणि स्टेशन आहे जे कायमस्वरूपी म्हणजे त्याचं नाव स्टेशन आहे, स्टेशनरीच राहणार आहे. तर ह्या 2 मधल्या गोष्टी आहेत, जसं सदमामध्ये की ती त्याच्या आयुष्यात येते एका ट्रेनसारखी. तो एक स्टेशन आहे, त्याचं गाव तिथे, आणि ती ट्रेनसारखी निघून जाते आणि तो अपेक्षा करत बसतो की हे आपल्या आयुष्यभर आपण राहू वगैरे वगैरे, पण तो तिथेच राहणार आहे आणि ती निघून जाणार आहे तिच्या ह्याच्यात. तिला काही घेणं देणंच नाही आता. तर हे सिम्बॉलिझम खूप स्ट्रॉंग वाटतं मला या सगळ्यातलं. तर हे 2 गोष्टी आहेत. अजून एक मला आठवतं म्हणजे धोनी सिनेमा, जर आठवत असेल धोनी, तर त्यात एक सीन आहे की ज्याच्यात तो बसलेला असतो स्टेशनवरती, पाऊस पडत असतो आणि अशी ट्रेन येते एक समोर त्याच्या. तर तो की तुम्हाला स्टेटस को मेंटेन करायचा आहे का तुम्हाला पुढच्या जर्नीवर निघायचंय, की जी जर्नी तुम्हाला माहित नाही काय असेल त्याच्यात वाढलेलं. तर तो एक कॉन्फ्लिक्ट तिथे खूप घेतलाय की त्याला असं खूप अडचणी येत असतात धोनीला, त्याचं सिलेक्शन होत नाही, मग त्याला काहीतरी त्याच्या शेरे पडतात त्याच्या ह्याच्या थ्रू, आणि तो नुसता निराश होऊन बसलेला असतो की आता काय करायचं. आणि ती समोरून ट्रेन येते आणि त्यातनं असं सिम्बॉलिकच घेतलंय की त्याचं दार खाडकन उघडतं आणि असा धोनी धोनी असा ते गजर ऐकू येतो त्याला आतनं, की त्याला दिसतं की हे भविष्य असू शकतं आपलं जर का आपण गेलो तर. आणि मग तो पळत पळत ती पुढे जाते, तो पळत पळत ती गाठतो. तर की तुम्हाला आता एका यू वॉन्ट टू स्टार्ट अ न्यू जर्नी जी रिस्की असेल, जे तुम्हाला माहित नाही पुढचं स्टेशन काय असेल, का तुम्हाला दुसऱ्या एका ऑपॉर्च्युनिटीची वाट बघायची त्या स्टेशनवर बसून की आता पुढची ट्रेन कधी येईल माहित नाही आणि मग तुमचं काय व्हायचं ते होईल. तर तो एक खूप मला वाटतं की असे सिम्बॉल म्हणून वापर छान केलेला. तसं मला याची आठवण झाली आता, तुझे हे उदाहरण सांगितलंस नेमसेक मध्ये सुरुवातीला ट्रेनमध्ये इरफान खान प्रवास करताना ऍक्सिडेंट होतो, आणि ऍक्सिडेंटच्या आधी त्याला जो सहप्रवासी असतो त्याचा, तर तो पुस्तक वाचत असतो इरफान खानच्या ह्याचं, त्याचा तो फेमस हे आहे ना ऑथर, रशियन ऑथर, मुलाचं नाव पण तो त्याच्यावर ठेवतो, गोगोल. तर
तो त्याला सांगतो, तो सिनियर म्हणून मनुष्य येतो, तर तो त्याला म्हणतो की तू ट्रॅव्हल केल्याशिवाय आयुष्यात काही नाही, असं तर त्याच्या डोक्यात घट्ट बसलेलं असतं. आणि नंतर ऍक्सिडेंट होतो आणि मग तो जातो, मग तो अमेरिकेला जातो, तिथे शिकतो वगैरे, काय नोकरी वगैरे. तर त्याच्या डोक्यात ते राहतं की त्याने सांगितलेलं आहे आणि नंतर इन्सिडेंटली तिकडेच ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे आता तर ट्रॅव्हल करायलाच पाहिजे, उद्या परत काय होईल माहित नाही. त्याच्यामुळे तिचं मस्त लिंक लावली त्याने ती त्या आहे तिथे. आता मला आठवलं सेपरेशनचा जो मुद्दा म्हणला त्यावरून मला एक फार सुंदर सीन आठवला. म्हणजे तो सीन फारसा लोकांना आठवत पण नाही. दिल चाहता है मध्ये प्रीती झिंटा आणि आमिर खानचं फ्लर्टिंग चालू असतं वगैरे, मैत्री असते, सगळं व्यवस्थित चालू असतं. सबवे मधला म्हणतोस. हा, आणि एक सीन आहे त्या सिनेमात, छोटासा येऊन माहिती की दोघं शिरतात त्या सबवे स्टेशन मध्ये आणि आत जाते आणि तो बाहेर राहतो. अरे मस्त सीन होतो. आणि तो दरवाजा लागतो आणि ते दोघांकडे असं बघतात. अरे सुंदर सीन. आणि त्यांना त्या मोमेंटला कळतं की आपल्याला एकमेकांबद्दल काही वेगळ्या फिलिंग्स आहेत. हा सीन फार दुर्लक्षित राहिलेला सीन, फार सुंदर सीन. तो एक असा माणूस भेटतो, तुला तो मनुष्य भेटतो, तुला भीती वाटते, मग हा तिकडे येतो परत. इतकं सुंदर टेकिंग घेतलंय सगळं त्या सीनचं की हॅट्स ऑफ टू फरहान अख्तर. म्हणजे आणि तो सीन खूप लोकांनी मिस केला सिनेमात. त्या सिनेमात इतके चांगले, इतके उत्तम सीन आहेत सिनेमात. ते बहुधा असं पण ते ट्रेन, आय थिंक इट्स अ हॅपनिंग प्लेस, म्हणजे असं पण आहे ना, त्याच्यामुळे ते घेतात. म्हणजे मग तू म्हणालास, पण तेव्हा मी विचार करत होतो, मला असं वाटलं की ऍक्च्युली आता फॉर एक्झाम्पल DDLC सारखा सिनेमा तर काय कदाचित दुसऱ्या ठिकाणी पण भेटवता आलं असतं. असं काही एवढं पण हे नाहीये. म्हणजे स्टोरीज तुम्हाला पुढे न्यायची आहे तर कदाचित मी जाऊ शकली असती, नॉट नेसेसरी. मला माहित नाही, मी जस्ट एक लाऊड थिंकिंग करतोय. त्याच्यातला एक मुद्दा असा आहे की ते बरोबर राहतात ट्रेनमुळे, त्याच्यामुळे तो एक वेगळा त्याला अँगल मिळतो. पण मे बी त्या सिनेमात आवश्यक असेल, कदाचित इतर काही ठिकाणी असं होऊ शकतं की सिनेमाचं हे ट्रेन नाही आणली तरी चालू शकेल. तुला एक मुद्दा मी माझ्या साईडनं सांगतो बरं का, मी तो असेल नसेल. ट्रेन मध्ये पॉवर बॅलन्स सारखा असतो, सारखा सार्वजनिक जागा ट्रेन, तिथं कोण एका दुसरा डॉमिनेट नाही करू शकत, दोघं तिथं समान लेवलला आहे. हेच जर तू कुठे दुसरीकडे घडवलंस तर शाहरुख खानचा श्रीमंत आहे, तर त्याचा पॉवर बॅलन्स डॉमिनन्स जास्त असतो. डॉमिनन्स ट्रेन ही सगळ्यांना एकाच लेवलला आणते. हे पण एक काइंड ऑफ सिम्बॉलिक आहे की तू अंबानी असशील किंवा तू शाहरुख खान असेल किंवा तू अजून सर्वसामान्य माणूस असेल, जेव्हा तू ट्रेन मध्ये शिरतोस, इट काइंड ऑफ थिएटर सारखं आहे, मूवी थिएटर सारखं की थिएटरमध्ये तुम्ही एकदा सिनेमा बघायला गेले की तुम्ही गर्दीचा भागच बनतात. मग तुम्ही किती श्रीमंत आहेत, तुम्ही किती गरीब आहेत, तुमचं स्टेटस काय, तुमची पॉप्युलरिटी काय आहे, दुजे होतात मुद्दे. हे ट्रेनच्या बाबतीत पण आहे की ट्रेनमध्ये गेलात की तुम्ही प्रवासीच बनता, ट्रेन दुसरी आयडेंटिटीच राहत नाही काही. तर काइंड ऑफ हा मुद्दा तिथे असावा असं मला वाटतं. की हे जो म्हणलास ते मला दिसतं बर्निंग ट्रेन सिनेमामध्ये, की त्याचा जो शेवटी ते ऍक्सिडेंट होणार असतो, सगळे ट्रेनमध्ये असतात, आणि तर त्यात एक शेवटी तिथे डायव्हर्सिटीचं एक असं त्यांनी प्रतीक घेतलं की प्रत्येक धर्माचे लोक असतात आणि ते प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या धर्माप्रमाणे प्रार्थना करत असतात. तर तो तसा एक तो मुद्दा आहे की सगळ्यांना तिथे आठेच. मला वाटतं की तू जे म्हणलास की ते कुठेही भेटू शकले असते इतर ठिकाणी, पण ते असं असतं की ती कोणीतरी त्या जागेचं काइंड ऑफ ओनर आहे आणि दुसरं व्हिजिटर आहे, हे कुठेतरी असलं असतं. पॉवर बॅलन्स म्हणजे कोणीतरी आता तो कुठल्या तरी पार्टीमध्ये आणि ती चुकून आली आहे किंवा असं, की जिथे त्याचं एक राज्य आहे आणि ती नवीन आहे तिथे नवीन आली, तसं ते ट्रेन किंवा कुठल्याही पब्लिक स्पेसेसमध्ये. पण ते ठीक आहे, ट्रेननी ती स्टोरी पुढे पण आहे, पण ते बरोबर आहे की तिथे सगळे इक्वल आहेत सगळे तिथे. मला अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा मांडावा असं वाटतं की तू आपल्या ग्रुपवर परवा शाहरुख खानचं पुस्तकाचं नाव काय होतं पुस्तकाचं, मला आठवतंय, शाहरुख खान आणि ट्रेन असं काहीतरी होतं ते. तर शाहरुख खानच्या सिनेमात रेग्युलर ट्रेन येत गेलीये, तर त्याचा मी एक फार वेगळा संबंध जोडतो की शाहरुख खानचा जो 90s मधला हिरो होता तो कसा होता, तो मध्यमवर्गीय असायचा, ऍस्पिरेशनल, खूप ऍस्पिरेशन्स असायचे मोठमोठे की मी आय एम द बेस्ट आणि मी श्रीमंत बनणार आणि मी होणार मोठा असं. तर शाहरुख खान त्या सिनेमात कंटिन्यू मध्यमवर्गीय पात्र केली आहेत. म्हणजे तो राजू बनगे जेंटलमॅन मध्ये सुरुवात असेल की आपलं गाव सोडून मुंबईला चाललाय मोठं होण्यासाठी, त्यात ती ट्रेन दिसते तुम्हाला, टॉय ट्रेन दार्जिलिंगची जी आहे ती, किंवा कभी हा कभी ना मध्ये म्हणजे मध्यमवर्गीय पात्र असले की ट्रेन येते. जर शाहरुख खानचं पात्र अगोदर खूप श्रीमंत असतं तर ते ट्रेन आली नसते. स्वदेशमध्ये पण ट्रेन अशा पॉइंटला येते की त्याकडे दुसरा पर्यायच नाहीये, त्याची व्हॅन जात नाही, इकडे तिकडे जायला, त्यामुळे तुला ते ट्रेनने जावं, ते बोटीतून प्रवास करावा लागतो.
तर शाहरुख खानचं ट्रेनचं हे असंच आहे अद्वैत की तो त्यानं मध्यमवर्गीय माणसाची भूमिका केली. शाहरुख खान जेव्हा कभी खुशी कभी गम मध्ये हेलिकॉप्टरने उतरतो, कभी खुशी कभी गम हेलिकॉप्टरने उतरतो, किंवा मेहुना मध्ये त्याची एंट्री मेहुनामध्ये स्टेशनवर एंट्री आहे. दिल चाहता है, सॉरी दिलसे मध्ये तो रिपोर्टर असतो, ट्रेनचं असतं. शाहरुख खानचे कॅरेक्टर बिल्डच असे होते की जो ट्रेनशी संबंध यावा त्याचा. चेन्नई एक्सप्रेस मध्ये तर आहे. असे बॅक स्टोरी पण लिहिली की तो का ट्रेननं प्रवास करतोय, आता तो त्याच्या वडिलांच्या कोणाच्याच अस्थी हे करायला चाललंय वगैरे. तर शाहरुख खानचा ट्रेनचा संबंध याचं कारण हेच अगेन की तो मध्यमवर्गीय असायचा आणि त्याची काही बॅक स्टोरी असायची. आणि मला वाटतं ना, माझं फार विधान ते अनपॉप्युलर आहे की शाहरुख खान मोठ्या ऍक्टरना ट्रेनचा पण आहेच वाटा काही म्हण, कारण त्याचे जे महत्वाचे सिनेमे सगळ्या सिनेमे ट्रेन आहेत त्याच्या, ट्रेन आहे त्याच्यामध्ये, आहेच कंपल्सरी ती. आणि त्यांना लोकांना ना स्टार बद्दल आपलेपणा वाटतो. हा, ते एक अरे हा पण ट्रेनला प्रवास करतोय, जनरलने प्रवास करतोय, माणूस कनेक्ट होतो, जरा कनेक्ट होतोय माणूस त्याशी. तर त्या स्टारडम मध्ये त्या कॅरेक्टर्सचा आणि त्याचा ऍक्टिंगचा वाटा आहेच, नो डाऊट. पण त्याचं ते लोकांशी रिलेट होणं पण घडत गेलं शाहरुख खानच्या सिनेमामधून. असं बाकी अभिनेते झाले का आय डोंट नो. म्हणजे मला शाहरुख खानचा फार ठळक विचार करताना असं जाणवतं की तसं बहुतेक नाही झालेलं आहे. आणि ते पुस्तक पण स्पेसिफिकली शाहरुख खान आणि ट्रेन असं जे लिहिलंय त्याला काहीतरी कारण आहेच त्याच्या मागे, म्हणूनच ते लिहिलं गेलंय. त्याचा ह्याच्यामध्ये फार सुंदर म्हणजे आता आपण त्याच्याबद्दल पण खरं म्हणजे बोलणार आहोत. लोकल म्हणजे तो रावण मधला सीन त्याचा शेवटचा, तो पण ते फार सुंदर सीन आहे. तो बघत बघत जातो आणि त्याला बॅकग्राऊंडला ते गाणं फार छान आहे. ते जवान मध्ये आता मेट्रो मधला सीन घेतला, जवान मध्ये मेट्रो मधला आहे. जवान पठाण मध्ये तो आणि सलमान एकत्र नाही, ऐतिहासिक ते पण ट्रेनच्या वरती अख्खा सीन ट्रेन मध्ये तो चोरलेला आहे. तो सीन अक्षरशः शॉट टू शॉट ढापलेला आहे बरं का सीन तो. पण ते सलमान खान आणि शाहरुख एका फ्रेम मध्ये आणि त्याचा डायलॉग कर्ण अर्जुन नंतर मला वाटतं केलं काय सिनेमे, पण मजा आली बघताना. ते पठाण मध्ये पण होताच, म्हणजे त्याचं रिसर्शन ज्या सिनेमा सुरू झाला त्यात पण ट्रेन होतीच. म्हणजे इव्हन कुछ कुछ होता है मध्ये पण तो सीन आहे की काजोल चाललेली असते घरी, महा तिला थांबवायला जातो. सेपरेशन आणि ते लोकांना रिलेट व्हायला लागतो शाहरुख खान त्याच्यामध्ये. ट्रेन मध्ये दिसतोय पुन्हा पुन्हा आपल्याला आपल्यासारखाच आहे. मला एक आवडतं कपिल शर्मा त्याच्या ह्याच्यात फार कॉमेडीमध्ये ट्रेनचा फार वापर करतो बरं का. त्याने एक स्किट केलं होतं, मी ते बघितलं होतं की त्यात त्याने म्हणजे मध्यमवर्गीय माणसाचा कसा असतो ट्रेनचा प्रवास, असं त्याने इतकं सुंदर स्किट केलं होतं की म्हणजे उदाहरणात त्याने प्रवाशांचे वेगवेगळे प्रकार सांगितले होते की एक प्रवासी हमखास बसला असतो, त्याला माहित असतं गाडी कुठं क्रॉसिंग लागणार आहे, गाडी रात्री कशी टेक ओव्हर करते, प्रो माणूस ट्रेन बद्दल तो असा असतो. किंवा ट्रेनमध्ये टॉयलेट्स कसे असतात, लोक ट्रेनमध्ये जेवतात कसे वगैरे. तर इतकं ते फुलून मस्त सांगितलं होतं ते. तर म्हणजे मध्यमवर्गीय माणसं याच्यात ट्रेन फार महत्वाची. आणि मी तुम्हाला सांगतो का, म्हणजे ट्रेनची आपल्याला आपण लहानपणापासून बघितली असते ट्रेन, आपल्याला कदर नसते. पण देशात आणि बघा ट्रेन नाहीये, त्या लोकांना रेल्वेची खरी किंमत माहिती. आता काही दिवसांपूर्वी बीडमध्ये रेल्वे आली आहे, इतक्या वर्षात झगड्यानंतर. फडणवीस वगैरे आपले गेलेत उद्घाटनासाठी त्याच्या काही दिवसांपूर्वी. तर त्या लोकांसाठी ती स्वप्नपूर्ती की ट्रेन आली आहे आमच्याकडे. आपण ज्या गोष्टीला गृहीत धरतो ती गोष्ट खूप लोकांसाठी लक्झरी आहे ऍक्च्युली, फार मोठी. कारण अरे हे सगळ्यात मोठं आहे ना आपल्याकडे पथेर पांचाली. तो सीन काय म्हणतो, तो केवढा गाजलेला सीन. ट्रेन येते आणि ते मुलं त्याकडे पळत जात आहेत, बापरे अप्रतिम सीन आहे तो. त्यांना पण ते किती तसं अप्रूप असणार आहे ट्रेनचं. पण ट्रेनचं बाय द वे सांगायला हरकत नाही, ट्रेनचं अप्रूप मला पण आहे. अरे मला अजूनही मस्त वाटतं ट्रेन म्हटलं की, ट्रेनने जायचं कुठे म्हटलं की मला जाम आनंद होतो. आणि आपल्या लहानपणी तुम्ही मोठेपणी कोण होणार विचारली, खूप लोक ट्रेनचा ड्रायव्हर होणार. इकडून माझी फॅन्टसी होती तेव्हा की शेल्डन असतो ना, शेल्डन ट्रिप वरती जातो, वेकेशन वरती जातो आणि तो असे खूप दिवस गायब असतो, 15-20 दिवस. आणि मग हा आपला विचारतो की तू तिकडे गेला होतास, मग ते बघितलंस का कुठलं तरी फेमस गोष्ट, म्हणून स्टेशनच्या बाहेर जायची काय गरज आहे. नाही, आणि तो त्याच्यातला हे असतो, म्हणजे तो असून त्याचा एक एक्सपर्ट भेटतो. तो ट्रेन मध्ये तो म्हणजे किडा असतो ट्रेन मधला, त्याला ते ट्रेनचं इंजिनिअरिंग आणि डिझाईन आणि सगळं अगदी. मला ना ऑनेस्टली ना, मला माझा एक मित्र आहे, त्यानं खूप वर्षापूर्वी तो त्याच्या गावाकडे निघाला होता आणि ट्रेनमध्ये जागा नव्हती आणि तो फार स्मार्ट होता पोरगा. तर तो त्या ट्रेनच्या ड्रायव्हरशी काहीतरी बोलून त्याला ट्रेन ड्रायव्हरने घेतला त्याच्या केबिनमध्ये, चला आमच्यासोबत.
आणि त्याला काय वेळ ट्रेन चालवायला दिली अरे त्याला. हो का? आणि तुला सांगू का, ते ट्रेन चालवताना ते तुम्हाला रूळ बदलावं लागतात, ते बघताना आपण इतके फॅसिनेटिंग वाटतो की ते खूप अवघड आहे ऍक्च्युली, माहिती का ते. आणि एक असेल ना, आपण हजारो लोकांना घेऊन चाललोय, ही एक ठीक अशी आहे, भावना माहिती मोठी का असेल. एवढे हजार लोकांचं आयुष्य माझ्यावर हातामध्ये येते. एक जबरदस्त झाली. मला याच्यावर अजूनही आठवलं की ना, आता ट्रेनमध्ये काम करणारे लोक आपल्या सिनेमात आलेत का, म्हणजे जसं आपण कॅरेक्टर म्हणून का, म्हणजे आता आपण थोड्यापूर्वी बोलत होतो की मसनमध्ये ती टीसी असते, तिकीट कलेक्टर बसलेली काउंटरवरती तशी असते. मला ना बरेल की बर्फी आठवतो, त्यात आयुष्मान खुरानाच्या मित्राचं पुस्तक विकण्याचं दुकान आहे स्टेशनवर. बरोबर आहे. कारण रेल्वेची इकॉनॉमी आहे बरं का अशी. बरोबर. तर ती माणसं आपल्या सिनेमात आलीत का असं. बंटीवर बबलीमध्ये अभिषेक बच्चनचे वडील राज बब्बर, तो ट्रेनमध्ये हे असतो, काय कलेक्टर नाही, तिकीट कलेक्टर नाही, तो ट्रेनमध्ये नोकरीला असतो. आणि ते दिसते तुम्हाला त्याच्या पेहराव्यावरच कळतं ते. मला त्याचं प्रोफेशन नक्की आता हे होत नाहीये, स्टेशन मास्टर काहीतरी असतो. तू धोनीचा आता सिनेमात धोनीचा उल्लेख केला, तू टीटी होता, टीसी होता तो. बरोबर आहे. तर ते लोक येतात का सिनेमात. ट्रेनचे आहे, अरे कमिनेमध्ये आहे ना, कमिनेमधले वडील या दोघांचे म्हणजे ट्विन्स, शाहिद कपूरचे वडील, ते हे असतात ट्रेनला झेंडा दाखवणारे. आणि हे एक हे ते जे त्यांना काय लाईनमन म्हणतात ना, लाईनमन, ते नेहमी एक सीन असतो कुठल्याही ह्याच्यात की त्याच्या 2 रुळांमध्ये पाय अडकतो, असं काहीतरी एक टेन्शन बिल्ड करणारा सीन कुठलाही सीन. तेव्हा तो शिवाजी द बॉस मध्ये होता, तेव्हा तो दिसतो असा, तो काहीतरी लिव्हर ओढतोय बिडतोय. शिवाजी द बॉस मध्ये इतका विचित्र सीन आहे की त्याचा पाय रुळात अडकतो आणि श्रेया सर आणि हिरोईन असते ती, तिला वाचवायचं, समोरून ट्रेन येते, तर दुपट्टा काढते आपला असा सागर संगीत, ती असं हलवते ड्रायव्हर. म्हणजे ते दाखवायचं ते थांबते ट्रेन, ती म्हणजे ते साध्य करायचं ते साध्य केलं त्यांनी बरोबर, काय दाखवायचं काय नाही सगळं ते. म्हणजे असाही ट्रेनचा एक वापर. दुपट्टा काढून ट्रेन थांबते. एक आत्ता एक आलेली ती रेल्वे मेन नावाची सिरीज, त्यात खूप छान वर्किंग दाखवलं होतं रेल्वेचं, म्हणजे कसं चालतं, किती त्याचं म्हणजे कॉम्प्लिकेटेड आहे. कारण अरे मी मध्ये बर्निंग ट्रेन जे आपण बोललो, तर मी मध्ये कसं रील बघितलं होतं, आणि तो बहुतेक तो ह्याच्यात ट्रेनमध्ये काम करणारा माणूस आहे जो रील्स बनवतो. तर त्यांनी ते सगळं असं एक एक शॉट घेऊन दाखवलंय, कसं चुकीचं दाखवलंय ते, की त्यात तो डॅनी ते काहीतरी हे करतो ना, त्या ट्रेनमध्ये काहीतरी बिघाड करतो सो दॅट ती, आणि बॉम्ब ठेवतो की ते ब्रेक दाबू शकणार नाही वगैरे असं काहीतरी. तर त्यांनी असं तो शॉर्ट आहे की ते असं तो काहीतरी ते डॅनी ते पाईप हे काढतो ते ब्रेक हे करण्यासाठी. मग त्यात त्यांनी असं रियालिटी दाखवली की हा पाईप ऍक्च्युली वेगळ्याच गोष्टीचा असतो, ह्याचा काही संबंध नाही. किंवा तो आत जातो आणि काहीतरी त्याला फ्युएल टँक मध्ये चेक करायला सांगतो आणि तो तिथेच करतो. मग त्यात लिहिलं होतं की तो फ्युएल टँक इथे नसतं, असतं दुसरीकडेच असतो. पण फ्युएल टँक ट्रेनला कसं असेल, असं काहीतरी आहे, काहीतरी वेगळं असेल. तर रेल्वे मेन मध्ये ते चांगलं दाखवलं, आणि त्यात ऍक्च्युली असं वाटलं, मला तरी ती सिरीज एवढी नाही वाटली, पण मला ते हे कळलं की केवढं कॉम्प्लिकेटेड असतं आणि कसं मॅनेज करत असतील एवढं देशाचा. कोकण रेल्वे इतकी सुंदर बॅकड्रॉप आहे, त्याच्या सिनेमा गाण्यावर मला खूप आश्चर्य वाटतं. त्याचा वापर झाला आता बनला होता ना नवरा माझा नवसाचा सिक्वल, पण तो असंच कोकण रेल्वे होतं की ते मुंबईहून गणपतीपुळे कुठेतरी तिकडे जातात. गणपतीपुळेच मला वाटतं ना, नाही स्टेशन आहे का ते माहित नाही मला, पण ते ट्रेनमध्ये जर्नी आहे. किंवा आपला आता मडगाव एक्सप्रेस आला होता, मडगाव एक्सप्रेस, पण तो म्हणजे पूर्ण ट्रेन मधला थ्रिलर होता ना, मला वाटतं थ्रिलर मूवी. तो झॉम्बी टाईपचा झॉम्बी टाईप ऍक्च्युअली. गो गोवा गॉन सारखा. अच्छा अच्छा अच्छा. जेव्हा आपण ट्रेन म्हणतो ना, म्हणजे ट्रेनमध्ये पण ऍक्च्युली वेगवेगळे प्रकार आहेत. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी असतेच ट्रेन, पण इंटरनल कम्युटिंग म्हणून पण ट्रेनचा वापर होतो. जसं मुंबईची लोकल आहे, मेट्रो आहेत. तर या मुंबईच्या लोकल आणि मेट्रोज पण आपल्याला खूपदा सिनेमात दिसतात. लोकल बरेच वेळा दिसलेले मला, कारण तो त्या लोकांच्या आयुष्याचा भागच आहेत, त्या भागच आहेत. म्हणजे जर मुंबईतून लोकल काउंट टाकलं तर लोकांच्या आयुष्यात म्हणजे लोक जाणार कशी इकडून तिकडून, असा एक फार मोठा प्रश्न आहे. तर तो त्या लोकल आणि मेट्रोच सिनेमात कशा आल्यात, तुला काय वाटतं? की मला तर पहिला तर डोंबिवली फास्ट सिनेमा आठवतो मला, की जिथे म्हणजे लोकल एक तर नावातच लोकलचं नाव आहे, आणि तो खूप ऍप्ट आहे. म्हणजे डोंबिवली म्हणजे काहीतरी एक आउटस्कर्ट मधलं की जे शहर नाहीये,
पण जिथून लोक येत आहेत शहरामध्ये आणि फास्ट म्हणजे ते सगळं फास्ट लाईफ वरती ते सगळं त्याचं नोकरीला पोचायचं आहे आणि त्याचा एंड खूप भारी आहे की तो म्हणतो की त्याला ते पकडायला वगैरे येतात पोलीस सगळे आणि तो म्हणतो की मला पहिल्यांदा मोकळी लोकल मिळाली तर मला एकदा खिडकी शेजारी बसायचे आणि तो बसतो. तर म्हणजे सुखाच्या कल्पना या फास्ट शहरामधल्या किती आता एवढ्या संकुचित झाल्यात की त्यांना एक मोकळं बसरायचंय फक्त काही वेळ, वारा लागू द्यायचा आहे, हीच उरली आहे म्हणजे असं. तर ते खूप भारी चित्रण होतं त्याच्यामध्ये. सॅड आहे खरं पण ते त्यात असं लोकलचा वापर खूप छान केलाय. दुसरा एक आठवलं मला वेनसडे सिनेमा मधला एक सीन आहे सुरुवातीचा की तो मी नंतर एक्सप्लेन करत असतो नसिरुद्दीन शाह आणि मग तो म्हणतो की तो असा एक भेटला होता, कोण होता माहित नाही, नाव पण माहित नाही. तर ते जे आहे ना की जिथे आयडेंटिटी महत्वाची नाही, तुम्ही कोण आहात काय आहात, तरी पण ते ह्युमन रिलेशनशिप तिथे निर्माण होतं तुमचं रोज बघून बघून त्या प्रॉक्सिमिटी. फॅसिनेटिंग वाटतं की तुम्ही एकच चेहरा रोज बघताय, तुम्ही तुमच्या बायकोचा चेहरा बघताय, बॉसचा चेहरा बघताय, तुम्ही त्या स्ट्रेंजर माणसाचा चेहरा आणि तुम्ही शब्द बोलत नाहीये पण त्यांच्यात त्याचे बॉन्ड आहे माहिती काय कसं त्यांना जोडणार, तो काय तो नक्की मुंबईत राहणार लोक चांगलं. मुंबई लोकलचा तो विषय फारच वेगळा गंभीर विषय येतो. कसे बॉन्ड्स तयार होत, काय तिकडे स्टोरीज घडत असतील हे तुम्ही सांगू शकत नाही. एक 40 की लास्ट लोकल अरे फार आवडतं. एक 40 की लास्ट लोकल छान सिनेमा होता. त्याच्यात पण स्टेशनवरतीच बऱ्याच गोष्टी घडतात स्टेशनवरतीच, बऱ्याच नावातच लोकल हे आहे, लोकल आहे. मला द लंच बॉक्स मध्ये तो लोकलचा वापर सुंदर केला, म्हणजे इतकं सुंदर दाखवलंय सगळं लोकलचं. आणि ते खास मुंबईकरांचे ट्रेड्स आहेत, म्हणजे तो नवाजुद्दीनचा कॅरेक्टर तो भाजी कापत असतो ट्रेन मध्ये, म्हणजे मुंबईत लोक करतात लोकल मध्ये अशी अख्खा संसार चालतो, भाज्या कापणं असेल अशी कामं ट्रेन मध्ये करून घेतात. तर तेव्हा ते मुंबईच्या आयुष्याचं फार अप्रूव्ह की इतकं कसं फास्ट लाईफ आहे. ती द फिल्म इज अबाउट फूड आणि त्यांनी ते बरोबर म्हणजे फूडच्या प्रत्येकाच्या की तो तिथनच तयारी सुरू करतो आणि तो करतोय, मग ती घरी त्याची बायको हे करतो. आणि त्यातला तो फेमस डायलॉग आहे ना, कभी कभी गलत ट्रेन भी सही जगह, तो पण खूप असा ट्रेनशी त्यांनी तू सुरुवातीचे काही शॉर्ट बघितलेस ना त्या सिनेमाचे, तर अशा पॅरलल ट्रेन्स खूप जाताना दाखवतात वरनं की ह्या 2 पॅरलल कॅरेक्टर्स आहेत पुन्हा की द डिफरंट वर्ल्ड्स मधले लोक आहेत. मेट्रोमध्ये पण तो सीन आहे, लाईफ इन मेट्रो मधले शायनी आहूजा आणि शिल्पा शेट्टी. ती जेव्हा त्याच्याबरोबर पहिल्यांदा जाते तेव्हा ती जनरल मध्ये चढते, म्हणजे मेन्स कंपार्टमेंट. अजून एक ती अंधेरीला राहत असते, ती उच्चभ्रू आहे बाबा असं. आपकी नगरी जा रे अंधेरी असं म्हणतो, आपकी नगरी जा रे. ते लांब राहत असतो कुठेतरी. तसा मुंबई मेरी जान पण सिनेमा त्यात एक तो बॉम्बस्फोटच दाखवलाय त्याच्यात, पण त्यात पण ते आपला माधवन ट्रेन मध्ये चढण्याचा फोबिया, तो एक हे असतो प्रोफेशनल IT-BT टाईप किंवा असा मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय ह्याच्यातला, आणि तो शेवटी ट्रेन मध्ये चढतो, तो सीन फार सुंदर चढतो. जर्नी मस्त. त्या मानाने मला आता असं वाटतं उलट की जितकं महात्म्य आहे लोकलचं, त्या मानाने खरं लोकलच्या स्टोरीज तशा मग कमी झालं की काय कारण. आता तोच मी सांगणार होतो, 8 AM मेट्रो का मेट्रो 8 AM मेट्रो 8 AM सॉरी 8 AM 8 AM मेट्रो सिनेमा आवर्जून बघा तुम्ही. इतकी सुंदर लव्ह स्टोरी आहे की यू जस्ट कांट इमॅजिन. आणि हा जो पॉडकास्ट बघते त्यांनी पण तो सिनेमा फार आवर्जून बघा. कशावर आहे तो? झी वर OTT वरती कुठल्या झी5 वर आहे, झी5 वरच आहे. तुम्ही फार आवर्जून बघा सिनेमा तो. म्हणजे ट्रेन अगेन की 2 स्ट्रेंजर एका ट्रेन मध्ये भेटतात, मग कसं आहे त्यांचे नातेसंबंध बदलत जातात, असं तेच आहे अगेन. हा एक फरक आहे की ट्रेन मध्ये आणि लोकल मध्ये, की ट्रेन मधल्या ज्या स्टोरीज आहेत त्या ते एकदाच भेटणार आहेत. बरोबर आहे की ते कधीतरी त्यांच्या नियतीने त्यांना भेटवलं तर ते भेटणार आहेत आणि ते जर्नी होणार आहे. पण इथे की ते रोज एकमेकांना भेटणार आहेत एकमेकांना, आणि त्यातनं अजून एक वेगळीच स्टोरी तयार होऊ शकते. एकदम तू मसानमधल्या गाण्याबद्दल बोललो. मसानचं गाण्यातलं मसानचं एक मला अगदीच खूपच प्रिय गाणं, तू किसी रेल से गुजरती है, ते तिच्यात. आणि
आय वंडर की रेल्वेचा ना थेट वापर बहुतेक ह्या एकाच गाण्यात झालाय. आय थिंक धन्नो की आंखो में पण त्याच्यात रेल्वेचा संदर्भ नाहीये. आता म्हणजे अवघड पण आहे रेल्वेचा संदर्भ डायरेक्ट आणणं गाण्यामध्ये, अवघड पण आहे ते. धन्नो की आंखो में गाणं फार सुंदर आहे पाहिजे, आर.डी. बर्मनचे म्युझिक आहे त्याला, आणि तो हे आहे सिनेमा कलर आहे मला वाटतं, कोळसे घालणारा तो कामगार तो गाणं म्हणतोय असं, तो मस्त मस्त गाणं आहे ते फार. ते एक मला प्रिय गाणं. आणि हे मसानचं मी ऐकलं इंटरव्ह्यू मध्ये, वरुण ग्रोव्हरच्या इंटरव्ह्यू मध्ये, की तो जो फेमस सीन आहे याचा विकी कौशलचा, की जो डेथ झाल्यानंतर तिची नाही दुःख काय खतम नाही, तेच तर तो खूप ते खूप बदललेला आहे. तो स्क्रिप्ट मध्ये वेगळा होता पूर्ण आणि यांनी बदलला वगैरे, पण त्याचं असं त्यात म्हणलंय की तो जेव्हा ते सगळं सीन करत होता तर मागणं रेल्वे जाते त्या सीन मध्ये, आणि ती ऍक्सिडेंटली त्यांचा काय प्लॅन नव्हतं हे, त्यांनी पूर्ण वेगळा सीन वरुण ग्रोव्हरनी लिहिला होता आणि त्याचा खूप मोठा मोनोलॉग वगैरे होता, पण ती ऍक्सिडेंटली ती गेली. मी ह्यांना काहीतरी उशीर झाला ते सगळं शूट करण्यात वगैरे, आणि तो सीन करताना आणि त्याच्याकडे बघून हा डायरेक्ट म्हणायला लागतो तू किसी रेल सी गुजरती है, ते त्याला आठवतं. हे असं काही प्लॅन नव्हतं. आणि मग त्यांनी तो पुढचा सीन मग तो रडतो हेच प्लॅन नव्हतं त्याच्यात अजिबात. ओके. मग तर ते सगळं त्यांनी इम्प्रोव्हाइज केलं, पण त्यांनी की ती ट्रेन अशीच गेली आणि त्याच्याकडे बघून त्याला ते वाटलं म्हणावंसं, आणि मग ते त्यांनी केलं वगैरे. सो एनिवे, बट आय थिंक दॅट्स अबाउट इट. तर कसं वाटलं तुम्हाला आमचं ट्रेन आणि सिनेमावरचं डिस्कशन? आम्हाला नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा, आणि कृपया व्हिडिओ जमेल तितका तुम्हाला शेअर करा, आणि कृपया आमचं चॅनल पण सबस्क्राईब करा. पुढच्या वेळेस अजून एक नवीन विषय घेऊन आपण नक्कीच लवकरच भेटूया. धन्यवाद.